तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही हे व्यासपीठ पाहता मित्रांनो, सुसज्ज व्यासपीठ प्राप्ती लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून इथे आपण पाहू शकाल कॅप्टन हर्षल स्मृति के कप्तान रोहित पाटे, क्या बढ़िया परफॉर्मेंस दिया था अपने ही सासुरवाड़ी के खिलाफ, उनके ही सरजमी पर जाकर वलवली टीम को परास्त किया था। स्वागत है कप्तान रोहित। बघा सर्व संघांना ऑनलाईन जे यूट्यूबच्या माध्यमातून 38 संघ, जेव्हा आपला पहिली इनिंग ब्रेक होईल 6 षटकं कंप्लीट होतील, त्या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी हजर पाहिजे। कमिटीच्या माध्यमातून ही सूचना, जर एखादा कॅप्टन असेल दुसरा नसेल, जो असेल त्याला टॉस विन दिलं जाईल आणि नसेल त्याला मात्र तो निर्णय मान्य करावा लागेल, नाहीतर तुम्हाला दंडित केलं जाईल। ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो, तर या सूचनेचं आपण गांभीर्याने पालन करा। स्पर्धा अतिशय स्ट्रिक्ट आणि कडक नियमाने तुम्हाला दरवर्षी पाहायला मिळते। दरवर्षी आपण मागच्या 2 वर्षापूर्वी नाईट पाहिली आणि सध्या आपण यंदाच्या सीझनमध्ये डे फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करणार आहोत। त्याच्यामुळे नियमांचं पालन हे सर्वांना असेल। इट इज कंपल्सरी चेसिंग ना, कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम। एखादा खेळाडू ड्रेस कोडमध्ये नसेल तर तुम्ही आयोजकांशी संपर्क साधा, जरी तुमची सेटलमेंट झाली असती तिकडे तरी तुम्ही आयोजकापर्यंत कंपल्सरी ड्रेस कोड, ते आम्हाला माहिती पोहोचवतात। ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। बघा फक्त बीमर आणि रन आउटसाठी DRS सिस्टीम उपलब्ध असेल, तुम्हाला व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू नसेल। ही सूचना मी पोहोचवतो तुमच्यापर्यंत, कारण एका स्पर्धेमध्ये एका अंपायरने सांगितलं रिओ आहे का, त्या बॉलरने सांगितलं 60 रुपयाला रिओ दुकानातून आणावा लागेल। त्याच्यामुळे आपण ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। DRS म्हणजे डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम। डांसर भी यहाँ पर आ चुके हैं। बघा जे 65 ऑनलाईन व्ह्यूवर्स प्रेक्षक आमच्या समेत जोडले गेलेत, त्या 65 प्रेक्षकांना विनंती करतो कृपया आपला एक लाईक एक सबस्क्रायबर आमच्या या प्राप्ती लाईव्ह चॅनलसाठी खूप महत्त्वाचं आहे। तुमच्याच आशीर्वादाने आम्ही एवढेपर्यंत या सबस्क्रायबरपर्यंत पोहोचलो आणि जवळजवळ 450 सबस्क्रायबरची गरज आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून तुमची हवी आहे साथ। आणि 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी अवघ्या आता 370 लोक फक्त राहिलेत। त्यांना विनंती असेल आपण कृपया लगेचच या चॅनलला सबस्क्राइब करा। डैनी गोंजाप्पा, इनका भी आगमन, स्वागत है आपका। क्या बढ़िया डांस किया था उन्होंने, और सबसे खतरनाक डांसर के तौर पर जाना जाता है इन्हें। ऐसा लगता है कि डॉन पिक्चर में से फिरोज कनाडा का डॉन यहाँ पर आ चुका है। स्क्रीन के ऊपर जरूर आपको दिखाया जाएगा डैनी गोंजाप्पा को। बहुत बढ़िया डांसर है दोस्तों। आज तो सर पर कफन बांध कर रहे आए, कहते कि सर पर कफन बांधने वाले कभी मौत से नहीं डरा करते। और ये लीजिए डैनी गोंजाप्पा, क्या बढ़िया यहाँ पर आज ड्रेस कोड का भी बढ़िया इनका। और जैसे जैसे माहौल बनेगा वैसे वैसे उनका भी डांस हमें काफी खतरनाक नजर आएगा, इसमें कतई संदेह नहीं है। आज गुरुवार है, उपवास है, लेकिन फिर भी अनोखे अंदाज में डैनी आज अपने मूड में। चला दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित झालेत, काही क्षणातच मान्यवरांचं शुभागमन आम्हाला पाहायला मिळेल।
तर आज उद्घाटन सोहळ्यासाठी आपण मान्यवर या स्पर्धेमध्ये पाहतो मित्रांनो, की ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण इथे पार पाडणार आहोत. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आज मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडणार आहोत. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आयोजित कैलासवासी अनंत शेठशंकर केनी स्मृतिचषक 2025चा हा 5 दिवसीय थरार आम्ही एन्जॉय करणार आहोत आणि तुमच्या भेटीसाठी ही दमदार स्पर्धा आली आहे. तर पाहुण्यांचं या ठिकाणी शुभागमन आपण पाहताय. तर सन्माननीय प्रल्हाद जोमा केनी साहेब यांचे देखील या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समवेत राहुल सावलाराम केनी साहेब आपलंही सहर्ष स्वागत. विवेक चंद्रकांत केनी साहेब आपलंही सहर्ष स्वागत. भूपेंद्र किसन केनी साहेब आपलंही सहर्ष स्वागत. कालभैरव वॉटर सप्लाय सर्व्हिस विनोददादा केनी आपलंही सहर्ष स्वागत. प्रवीण दादा केनी आपलंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. तर सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा जो संघ आपण पाहतो ते कैलासवासी सुनील यांचे बंधू सन्माननीय आमचे प्रवीण दादा यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचंही सहर्ष स्वागत. तर चला आपण पूजन करून घेऊया मित्रांनो, की 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती हे बाप्पा गणराया तुला वंदिती. आणि गणरायाच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी इथे आम्ही आमंत्रित करतो की ज्यांच्या शुभ हस्ते गणरायाला वंदन करून मी प्रल्हाद दादा केनी यांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते गणरायाच्या प्रतिमेचं पूजन आपण या ठिकाणी करावं. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मित्रांनो आपण प्रथम पूजूया गणपती. आणि चला बाकी मान्यवरांना विनंती करतो आपण खेळपट्टीचं पूजन करण्यासाठी यावं. खेळपट्टीवर आपण देखील पूजन खेळपट्टीचं करूया. आणि बघा, टॉस जिंकल्यानंतर निर्णय तुम्हाला लगेचच घ्यायचा ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर चला आपण टॉस देखील करू. प्रथमतः खेळपट्टीचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे या ठिकाणी करणार आहोत. दमदार स्पर्धा सुनील स्पोर्ट्स चिंचपाड आयोजित कैलासवासी अनंत शंकरशेठ केनी स्मृतिचषक 2025
25-6 थरार आपण या ठिकाणी एन्जॉय करा. एकेकालचा रिव्हर्स शॉटचा बेताज बादशाह अमोल भाई आपलंही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. चला मिहिर स्पोर्ट्स 11 कुंटेवाल शेखरभाई उभे आपली लाईनअप करा आणि हर्षल स्मृती मोह क्रिकेट संघ आपण देखील लगेचच आणि लाईनअप करा. मान्यवरांच्या शुभ हस्ते या खेळपट्टीचं पूजन आपण या ठिकाणी करणार आहोत. मोह क्रिकेट संघ म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे मित्रांनो की मित 11चे सर्व सन्माननीय नशीब भोईर साहेबही सहर्ष स्वागत करतो. आमचे उपसरपंच प्रवीण शेठ मात्रे साहेब या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. मोह क्रिकेट संघ सूर्याबाई यावं चला. रोहित बितून चला या सर्व लाईनअप करा. लगेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण उद्घाटन सोहळा या खेळपट्टीचं देखील पूजन करून करणार आहोत. याच मातीने दिला वारसा, याच मातीत आणि याच मातीतून गेलो आज आम्ही ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये. कारण याच मातीमध्ये खेळून आज आपला एक नवा खेळाडू घडला आणि भारतीय स्ट्रीट ISPL मध्ये देखील आज आपले हे सर्व खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. प्राप्ती लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आम्ही कव्हरेज करतो मित्रांनो. आणि अवघ्या 360 सबस्क्राईबची गरज, याचे 1 लाखचा टप्पा पार होईल. आणि प्राप्ती लाईव्ह इव्हेंट दमदार सध्याच्या घडीला आपण ही वेबसाईट पाहतो. तर हर्षल स्मृती मोह क्रिकेट संघ आपण लाईनअप करून घ्या. शेखरभाई वैभव आपण या ना एका लाईनीत. दोन्ही संघ लाईनअप करून राहा. दमदार स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तर प्रवीण शेठ म्हात्रे भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व, माजी उपसरपंच यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. प्रवीण भाई या व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर मान्यवरांच्या शुभ आपण या ठिकाणी उद्घाटन सोहळा पाहतो. आमचे सन्माननीय प्रल्हाद केनी साहेब यांच्या शुभाचे देखील या यष्ट्यांचं पूजन, या खेळपट्टीचं पूजन आपण त्यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. प्रवीण दादा केनी यांच्या शुभ हस्ते आपण श्रीफल एकदा जोरदार टाळ्या लावून जाऊ द्या मित्रांनो. त्याच्यानंतर आम्ही विनंती करतो भूपेंद्र केनी साहेब यांच्या शुभ हस्ते देखील खेळपट्टीचं पूजन, हळदी कुंकवाचं औक्षण आपण या ठिकाणी पाहतो. त्याच्यानंतर नॉन स्ट्राईक खेळपट्टीचं पूजन करण्यासाठी देखील आपण जाऊया. तर प्रवीण दादा केनी यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते नॉन स्ट्राईक खेळपट्टीचं पूजन देखील शुभ हस्ते आपण करावं. सामना बिग फाईट आता झालेल्या पारगावच्या स्पर्धेमध्ये माफ करा एकतास चषक भंगारपाडा या स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी केली मिहिर स्पोर्ट्स 11 कुंडेवाल क्रिकेट संघानं. तिथे मग अमितची दमदार फलंदाजी आम्हाला पाहायला मिळाली आणि आत्ताच विवाहाच्या बंधनात अडकला तो संता चॅम्पियन संता बांता, तो देखील आपल्याला इन ॲक्शन मध्ये आज नाही वाटत. चला वहिनीला घेऊन कुठेतरी दूरचा प्रवास अमन देखील आम्हाला इन ॲक्शन मध्ये आज पाहायला मिळते. त्यांची देखील दमदार नाईट स्पर्धा आम्हाला पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण खेळपट्टीचं पूजन, यष्ट्यांचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आमचे प्रवीण दादा केनी यांच्या शुभ हस्ते आपण या खेळपट्टीचं या यष्ट्यांचं पूजन या ठिकाणी करत आहोत. तर विनोद दादा यावा आपण कालभैरव वॉटर सप्लायचे सर्व आणि की ज्यांच्या माध्यमातून मग खेळाडूंसाठी बक्षिसांचा वर्षाव सातत्याने आम्ही पाहतो, त्यांच्या शुभ हस्ते श्रीफल. त्याच्यानंतर राहुल दादा यावं आपल्या शुभ हस्ते देखील आपण या ठिकाणी या खेळपट्टीचं पूजन आपण करावं. दमदार स्पर्धा मित्रांनो, 6 षटकांच्या लढती, पहिल्या फेरीतील सर्व सामने तुम्हाला 6 षटकांचे पाहायला मिळतील. राहुल दादा केनी यांच्या शुभ हस्ते आपण श्रीफल या ठिकाणी अर्पण करत आहोत. त्याच्यानंतर भूपेंद्र केनी साहेब आपण देखील यावं, आपल्या शुभ हस्ते देखील या ठिकाणी आपण श्रीफल अर्पण करावं. स्वर्गीय हर्षल स्मृती मोह क्रिकेट संघ तो देखील सध्या भन्नाट फॉर्म मध्ये आम्हाला पाहायला मिळतो, त्यांनाही शुभेच्छा देऊया. तर मान्यवरांना विनंती करतो की आपण बरोबर स्ट्रायकर खेळपट्टीच्या समोर आपण उभे राहावं. शेखर मसाले वास्कर मसाले के सर्व हमेशा आंखों के ऊपर चेहरों के ऊपर मुस्कान, आंखों के ऊपर चश्मा जिनका हमें देखने को मिला. शेखर भाई आपका स्वागत है. तर प्रथमतः आपण राष्ट्रगीताने या स्पर्धेला सुरुवात करूया. मान्यवरांना विनंती करतो की आपण देखील समोर उभे राहावं.
कॅमेऱ्याच्या समोर जे आणखी त्यांना विनंती असेल आपण जरा साईडला व्हा आणि जे बसले असतील त्यांना विनंती असेल, जर भारतीय संस्कृती भारतीय असल्याचा आपल्याला जर अभिमान असेल तर या राष्ट्रगीतासाठी आपण आपल्या जागेवरती उभे राहावं. ज्यांच्या डोक्यामध्ये कॅप असेल त्यांनी रिमूव्ह करा. अगोदर स्पर्धेला थोडंसं जे सामने खेळवायचे तर एक साथ विश्राम, एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. पद्धतीने आपण फलंदाजी करत असताना संघ देखील दमदार फॉर्म मध्ये. काय सांगशील यंदा देवाल संघाचं चॅलेंज पहिल्यांदाच लढताय? मी आता फिल्डिंग करताना कमीत कमी 50-15 रोखतो. हा पहिल्यांदाच आहे. चला बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला द्या शुभेच्छा. सुप्रसिद्ध भजन सम्राट पेन तालुक्यातील वारकरी संप्रदायाचे संगीत विशारद अमित म्हात्रे साहेब यांचे देखील या ठिकाणी शुभागमन. अमित भाई सध्या डे नाईट शेड्यूल त्यांचा आपण पाहतो आणि अमित भाईंना देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण शुभेच्छा देऊया. तर चला बॅटिंग टीम आपण सर्व खेळाडू घेऊन लगेच खेळाडू कक्षामध्ये यावं. टीम मिहिर स्पोर्ट्स 11 कुंडे बहाल. आमचे सिद्धूबाई यांना देखील आपण पाहतो 130 किलो वजनदार दमदार व्यक्तिमत्व. सातत्याने सुनी स्पोर्ट चिंचपाडा संघाची भिंत म्हणून द वॉल म्हणून ज्यांची ख्याती आम्ही सातत्याने पाहिली. सिद्धूबाई आपलंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. संजय पाटील साहेब वाघुलीवाडा आपलंही सहर्ष स्वागत. तर मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. तर चला सलामीची जोडी लगेचच जाऊ द्या मैदानावरती. कुठल्याही संघाला प्रॅक्टिससाठी चेंडू दिला जाणार नाही ही महत्त्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 6 षटकांची लढत. कंपल्सरी रेग्युलर जे 2 पॉवर प्ले असतात ते तुम्ही घेऊ शकता आणि 4 गोलंदाज. आणि बघा 22 तारखेला जी फायनल होती ती 22 तारखेला होणार नाही कारण भूमिपुत्रांचा आपला मोर्चा येणार आहे. कारण आपल्या हक्कासाठी आपल्या ज्यांनी आपल्याला खऱ्या अर्थानं चालना दिली, जी प्रकल्पग्रस्तांना ज्यांनी खऱ्या अर्थानं दमदार योगदान दिलं ते तुम्हा सर्वांचे अग्रहृदय सम्राट लोकनेते दीपा पाटील साहेबांच्या नावाचं विमानतळ जे आपण समोर पाहतो इंटरनॅशनल एअरपोर्ट, त्या एअरपोर्टला
नाव आपल्या दिबांचं लागलंच पाहिजे, यासाठी आपल्या भूमिपुत्रांचा मोर्चा 22 तारखेला येणार आहे. आणि मग आपण मॅचेस ठेवणार, ही योग्य गोष्ट नाही. त्याच्यामुळे आम्ही 22 तारखेला स्पर्धा पोस्टपोन करत आहोत. ती 23 तारखेला मेगा फायनल या स्पर्धेचा असेल. ही महत्त्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर या ऐकूया पहिल्या सत्रासाठी जाऊया. केली केली चंपा आणि खुश होई रंबा, अमित म्हात्रे सर यांच्याकडे. हॅलो हॅलो. आणि बघा, इथूनच तुम्हाला 2 चेंडू 2 बदली 3 द्या, म्हणजे हरवल्यानंतर परत तिकडे यायला नको. सोबत 2 घेऊन जा, एक तुम्ही डगआउटमध्ये ठेवा. तर धन्यवाद. आपण सन्मान देखील करणार मित्रांनो. तर प्रल्हाद दादा केनी यांचा इथे शुभ सन्मान करूया. आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी इथे आम्ही आमंत्रित करतो राहुल दादा केनी. आपण यावा, आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रल्हाद केनी साहेब यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करावा. यावा मी विनंती करतो. ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहिलात ते प्रल्हाद केनी साहेब यावा, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. राहुल दादा यावा आपण. तर राहुल भाई आपण यावा, आपल्या शुभ हस्ते. या ठिकाणी आमचे सुप्रसिद्ध उद्योजक की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला दमदार योगदान लाभला ते प्रल्हाद केनी साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धे